नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज आणि ही बातमी आहे उमरखेड विडूळ ढानकी रस्त्यावरील पर्यावरणाच्या खुलेआम हत्येची। किती झाडांना परवानगी दिली आणि प्रत्यक्षात किती झाडे तोडली हे प्रश्न आज उमरखेड तालुक्यातील नागरिक विचारत आहेत। एकीकडे शासन आणि प्रशासन झाडे लावा झाडे जगवा असे म्हणते, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा असे मोठे मोठे संदेश देत आहेत, तर दुसरीकडे मात्र उमरखेड विडूळ रस्त्यालगत बाबूळ झाडांची दिवसाढवळ्या कत्तल सुरू आहे। धक्कादायक म्हणजे रस्त्याचे काम अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच नियमावलीत न बसणारी झाडतोड, कोणतीही स्पष्ट माहिती फलक, परवानगीची नोंद नाही। लाखो रुपये खर्च करून रोपवाटिकेतून झाडे आणली जातात, रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागी लावले जातात। पण मग प्रश्न असा पडतो की ही झाडे नेमकी कोणासाठी लावली जातात आणि सार्वजनिक अखत्यारीतात असलेली झाडे इतक्या सहज कशी तोडली जातात। ही बाब आता फक्त निष्काळजीपणा नाही तर पर्यावरणीय नियमाची थेट पायमल्ली आहे। झाड तोडीची परवानगी दिली कोणी? पर्यावरण विभागाची मंजुरी आहे का? तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावली जाणार आहेत का? आज हे सगळे प्रश्न एक संशोधनाचा आणि चौकशीचा विषय बनला आहे। पर्यावरण वाचवायचे की फक्त घोषणा करायच्या? नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का? आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू, तोडलेल्या प्रत्येक झाडाचा हिशोब मागू। मी अमित देशमुख, धाडस 007 मराठी न्यूज उमरखेड।